थांब आनंद, कुठे जातोयस तू? माझं घर हाय, माझ्या संग चल माझ्या घरला. नाही दलिया अम्मा, राहू द्या. का राहू द्या? गपचप घरी चलो. आनंद भाऊ, आम्ही पण तुमचे शेजारीच आहोत. तर शेजारी शेजारीच्या उपयोगाला नाही आला तर मग कोणाच्या कामाला येईल? नाही, असं नाही नटवर. असं काय बघतोय? आण लक्ष्मी, गपचूप घरी चला. ये पोरी, चल. आनंदादा लक्ष्मीताई थांबले, आनंदादा लक्ष्मीताई थांबले, आनंदादा लक्ष्मीताई थांबले, आनंदादा लक्ष्मीताई थांबले. आई, आनंदादा आणि लक्ष्मीताई थांबले. बाबा, काय झालं? आनंद आणि लक्ष्मी थांबले की? आता तू मला काय सांगायला आलायस? आणि हो, मी लई वेळा ऐकलंय, म्या चूक केली, म्या चूक केली. हा, म्या चूक केली. अजून काही? बाबा, पित्याचं प्रेम इतकं शांत कसं असतं? सर्वांपासून लपून का राहतं? इतर कोणाला का दिसत नाही? बाबा, पिता असे का असतात? मी हे सगळं जाणून घ्यायला आलोय. तू काय बोलतोयस मला काय समजत नाहीये. सगळं समजतंय बाबा तुम्हाला. चला मग ठीक आहे, असं सांगा की हे खोटं आहे की तुम्ही दलिया आजी आणि नटवर भाऊला असं नाही सांगितलं की जेव्हा आनंद आणि लक्ष्मी चाळ सोडून जातील तेव्हा त्यांना चाळीतच थांबवा? सांगा, हे खोटं आहे? नाही, म्या नव्हतं सांगितलेलं. बाबा, व्यवस्थित खोटंही बोलता येत नाही तुम्हाला. बाबा, आनंद आणि बाळादादापेक्षा जास्त मी तुमच्या सोबत राहिलोय, म्हणून जास्त चांगलं ओळखतो तुम्हाला. इतका पण खोळा नाहीये मी. फक्त दलिया आजीने हे केलं असतं तर मी समजू शकलो असतो, कारण त्यांनी हे याआधीही केलंय. पण नटवर भाऊ ते असं कधीच करणार नाही, पण तरीही त्यांनी केलं. ह्याचा एकच अर्थ होतो बाबा की त्यांना कोणीतरी समजावलं होतं, आणि ते तुम्हीच आहात ना बाबा? रडू नका बाबा. यात रडण्यासारखं काय आहे बाबा, सांगा? मग काय करू? माझा थोरला मुलगा, मधला मुलगा मला चुकीचं समजतात. मला आयुष्यभर असंच वाटत राहिलं की आपण संधी मिळून एकत्र राहू.
पर मुलं म्हणतात की हे घर कमी न्यायालय जास्त आहे. बाबा, बाबा, सिद्धांतांची लढाई, मतमतांतरांची परिस्थिती, आदर्शांचं वेगवेगळं असणं, ह्या सर्व स्वाभाविक गोष्टी आहेत. आणि कोणत्याही समजूतदार व्यक्तीला ह्या मतभेदांचा आदर केला पाहिजे. तुमच्या मुलांचे आदर्श तुमच्यापेक्षा वेगळे असू शकतात. तुमच्या कुठल्या निर्णयावर तुमची मुलं सहमत किंवा असहमत असू शकतात. कधी रागात, कधी दुःखात, कधी त्रासामध्ये तुमची मुलं तुम्हाला असं काहीतरी बोलू शकतात ज्याने तुम्हाला खूप वाईट वाटेल. पण तरीही ह्याने हे सिद्ध होत नाही की तुम्ही चुकीचे आहात आणि तुमची मुलं बरोबर. हो बाबा, मला खूप छान वाटतं की माझे बाबा सिद्धांतावर ठाम आहेत. आणि हीच माझी प्रेरणा आहे ज्यामुळे माझेही सिद्धांत ठाम होत आहेत. बाबा, मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मला तुमच्यासारखे बाबा आणि भीमाबाई सारखी आई मिळाली. हो बाबा. बाबा, हे तर एका मुलाच्या नात्याने मी माझ्या बाबांशी बोलतोय. आता एका धाकट्या भावाच्या नात्याने तुम्हाला काही बोलायचंय. तुमचे खूप खूप आभार बाबा. तुम्ही माझ्या आनंद दादाला ह्या चाळीत थांबवून घेतलं. धन्यवाद. मला एक गोष्ट समजत नाही आहे का हा नटवर कसा काय तयार झाला त्या आनंदात त्याच्या घरी ठेवण्याच्या संबंधामध्ये. आता नटवर तर त्या भीमाच्या विरुद्ध आहे. माहिती नाही भाऊ, आपण तर प्रयत्नच करत राहिलो भीमचं घर बर्बाद व्हावं, विखुरलं जावं. पण हे तर बाला बी आला आणि ह्यो आनंद जो जाणार होता तो बी गेला नाही. भीमाची जादू तर नाही चालली ना नटवरवर. अम्मा, नटवर भाऊ, तुम्ही दोघांनी आम्हाला तुमच्या घरी राहू दिलं त्यासाठी लई लई धन्यवाद. अन नटवर, तुला बी धन्यवाद देते मी की तू शेवटी शेजाऱ्यांना शेजारी समजलास. दलिया अम्मा, आता मी आलोय. आता काही ना काही कमवेन आणि हळूहळू घराच्या भाड्यात मी मदत करीन. ते सगळं नंतर बघूया. सध्या तर तुम्ही ते आरामात राहा. आणि आनंद भाऊ, तुमची तर तब्येत पण खराब आहे ना, तुमची काळजी घ्या. आई, मी येतो. हो. नटवरचं असं बोलणं ऐकून ना मला पण समाधान वाटतंय की माझा नटवर बी थोडा माणुसकी शिकतोय. या या, तुम्ही दोघं या या. काय म्हणालात तुम्ही समदे? कोणाची बी जादू चालले नाही नटवरवर? दलिया अम्माच नाही, या चाळीमध्ये, या जगामध्ये असे बरीच लोक आहेत ज्यांना असं वाटतं की त्यांच्यामध्ये त्यांच्या संग रामजी भाऊ आणि त्यांच्या परिवारापरीच लोक राहतील. आणि तुमच्या समध्यांची जी इच्छा आहे की भीमचा परिवार उद्ध्वस्त व्हावा, त्याने सांगितलेल्या गोष्टींना चुकीचं सिद्ध करता येईल, हे कधीच पूर्ण होणार नाही.
ही काय बोलत होती? लई चित्र गोष्ट आहे. कालपर्यंत तर आपल्या लोकांसोबत ही परदेशी मजूर बनायला बी तयार होत होती, आणि आता बघा भीम आणि रामजीच्या पक्षामध्ये गेली. रामजी काका, आई सांगत होती मला तुम्ही तिला काय सांगत होतात, पण मी आनंद आणि लक्ष्मीला माझ्या घरी का ठेवू? तुम्ही लोकांनी माझ्या घराला काय धर्मशाळा समजली काय? भीम आणि रामाला जेव्हा आई घेऊन आली होती त्यावेळी मी काहीच नाही बोलू शकलो, पण आनंद आणि लक्ष्मीला जर घेऊन आली तर मी त्यांना पळवून लावेन, समजलं? नटवर हे काही पैसे आहेत, ठेव तू, दर महिन्याला देईन. परंतु त्यांना आपल्या घरातून काढू नका. ठीक आहे, पण रामजी काका एक गोष्ट ध्यानात ठेवा, ही गोष्ट ना मी ना तुम्ही कोणाला सांगणार नाही. सांगणार. धन्यवाद. घाबरू नका, मी आहे ना, काय नाही होणार. टाक. नाही, दारियेला रमा येऊन मला नाही सांभाळणार. मला स्वतःला सांभाळावं लागेल, हिम्मत दाखवावी लागेल मला. ताई, अशीच हिम्मत दाखवत जावा, मग एक दिवस तुम्ही समद काही बदलून टाकाल. आता हे हात कधीच थरथरणार नाहीत, कधीच नाही. अच्छा, लय हिम्मत आली होती ना तुझ्यात. पहिल्यापेक्षा जास्त तुझ्या पत्नीसोबत कठोरतापूर्वक व्यवहार करावा लागेल. तुझ्या पत्नीला तिची सीमा आठवण देत राहावं लागेल. आता घरात कोणीच नाहीये, आता दाखवतो तुला माझी हिम्मत. कुठं जातेस पळून? जर मी ठरवलं ना तर आत्ता तुला मारू शकतो, पण मी असं नाही करणार, कारण मला माहिती आहे की तू माझी पत्नी आहेस आणि मला सुद्धा तुझी काळजी वाटते. म्हणून तू बेसूत पडल्याची बातमी ऐकून पळत मी तिकडे आलो. मी तुला मारतो, वरडतो, कारण तू मला भाग पाडतेस आपली मर्जी चालवून, माझं बोलणं नाही ऐकून. अगं, तुला जेव्हा लागतं तेव्हा मलाही वाईट वाटतंच की, पण तुला समजतच नाही. म्हणून मी तुला आता स्पष्टपणे सांगतोय, या सगळ्यांच्या बोलण्यात नको अडकूस, आणि मी जे सांगतोय ते भीमला जाऊन सरळ सरळ सांग. बाळा दादा, तूच सांग मला, मी तुझ्या समोरच तर उभा आहे. मला तुझ्याशी काहीच नाही बोलायचंय. मला जे काय बोलायचंय ते मी माझ्या बायकोशी बोलून घेईन. थांब बाळा दादा,
पण तू जे पुरुषत्वाविषयी जे बोललास त्याचा हिशोब करावा लागेल ना? काय हिसाब करणार आहेस? वहिनी जरा इकडे या. हो या. आणि आता इथेच थांबा. आज मी पुरुषत्वाचा परिचय एका स्त्रीच्या शक्तीने करून देईन. म्हणजे काय करणार आहेस तू? भीमभाऊ, नका करू असं. सोडा यांना. कशाला सोडा? मला पण बघू देत की हा आता काय करतोय. दादा तू असंच समजतोस ना की तू पुरुष आहेस म्हणून तुझ्यात खूप शक्ती आहे? यात काय समजायचंय? हे तर खरं आहे. मग ठीक आहे, शक्ती प्रदर्शनाचा तोच खेळ खेळू जो एक पुरुष दुसऱ्या पुरुषाबरोबर वर्षानुवर्ष खेळत आलाय. दोन पुरुष एकत्र येऊन तो पंजा खेळतात भीम. अगदी बरोबर ओळखलंस तू. आज तू आणि वहिनी मिळून पंजा लढवाल. काय? बघूया कोणात किती शक्ती आहे. नाही नाही भीम, म्या पंजा नाही लढवणार. म्या यांच्या समोर कुठे टिकणार आहे? हा, म्या नाही करणार असं. वहिनी घाबरू नका. जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत कोणीही पराभूत किंवा विजयी घोषित होत नाही. भीम, तुला खरंच असं वाटतंय की ही मला पंजा लढवण्यात हरवू शकल? माहित नाही दादा, खरंच माहित नाही की ह्या हारतील की जिंकतील. पण इतका विश्वास नक्कीच आहे की हे सिद्ध करेल स्त्रिया पुरुषांपेक्षा कमी नसतात. ठीक आहे, करूयात सिद्ध. पण मग इथं नाही, बाहेर सगळ्यांच्या समोर सिद्ध करूयात. म्हणजे आता पुन्हा एकदा सगळ्यांना समजू देत की बाईच्या ताकदीत आणि पुरुषाच्या ताकदीत काय फरक आहे तो. चला. भीम, का तमाशा बनवताय माझा? नका करू असं. तुमचे भाऊ मला हरवून फक्त माझीच चेष्टा नाही करणार, तर समद्यांसमोर समद्या स्त्री जातीची बदनामी करतील. राहू द्या. वहिनी, सामना तर करावाच लागेल. हरण्या जिंकण्यासाठी नाही तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी. अरे हितेश काका, अहो जोकू काका, या या. अहो जनार्दन काका, इकडे या. काय सांगायचं तुम्हाला? सगळ्यांनी या, सगळ्यांनी या या. काय झाले? काय झाले कोजोलू? अरे भीमरावचं असं म्हणणं आहे की बाईची ताकद ही पुरुषाच्या ताकदीपेक्षा जास्त असते. हीच वेळ आहे हे सिद्ध करण्याची की पुरुषाची ताकद ही बाईच्या ताकदीपेक्षा किती जास्त असते. त्याचं म्हणणं आहे की माझी बायको मला पंजा खेळवण्यात हरवून टाकल. मी सुद्धा सांगितलं की जर हाच खेळ खेळायचा असेल तर इथं बाहेर चाळीतल्या सगळ्यांच्या समोर येऊन खेळ. बरोबर आहे. बाळा, आतमध्ये जा. का? का आत जाऊ? मी नाही जायचंय मला आतमध्ये. तर मग या चाळीच्या बाहेर जा. इथं तमाशा करायची गरज नाहीये. मग बाबा, ही गोष्ट तुम्ही तुमच्या भीमला जाऊन का नाही समजावत की तू तमाशा नको करूस म्हणून? मला तर स्वतःच वाटतं मी चाळीच्या बाहेर जावं. तुम्ही एक काम करा ना, तुमच्या धाकट्या पोराला जाऊन सांगा की तू पैज हार म्हणून, आणि मला माझ्या बायकोला माझ्या अटींवर घेऊन जाऊ दे. मग मी जाईन निघून. ताई, हा प्रश्नच नाहीये का तुम्ही जिंकाल की हाराल. फक्त तुम्हाला बाळादादांनी विरुद्ध उभं राहायचंय.
कारण विरोधात उभं राहणं हीच लढाई जिंकायची पहिली पायरी आहे.